राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या एका जुन्या प्रकरणात न्यायालयाने एक मोठा निर्णय दिलाय आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या एका प्रकरणामुळे कोकाटे अडचणीत आले असून त्यांचं पद जाणार का आणि जर पद गेलं तर ते खातं कुणाला द्यायचं, त्यांचं मंत्री खातं आहे, कृषी खातं आहे, ते कुणाला द्यायचं आणि या सगळ्यात जुने कृषी मंत्री धनंजय मुंडेंचं कमबॅक होणार का असे प्रश्न आता निर्माण झालेत. या संपूर्ण घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची एक भेट देखील झालेली आहे आणि या भेटीमुळे वर्षावर नेमकं काय घडलंय याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच सर्व विषयांवरती माहिती घेणार आहोत. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. नाशिक शहरात जवळपास 30 वर्षांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी व्ह्यू अपार्टमेंटमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेल्या सदनिका मुख्यमंत्री कोट्यातून मिळवल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धन असे एकूण हे 4 जण होते. या सगळ्या प्रकरणात अल्प उत्पन्न गटासाठीच्या ज्या सदनिका राखीव असतात त्या मुख्यमंत्री कोट्यातून लाटण्याचा आरोप या चौघांवर करण्यात आला होता. याबाबत तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली आणि त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली. प्रथम वर्ग न्यायालयाने या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी मग 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड जो आहे अशी एक शिक्षा सुनावली. माणिकराव कोकाटे यांनी या निर्णयाविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयात अपील केलं होतं, पण मंगळवारी म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत जिल्हा सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. हे प्रकरण फसवणूक आणि बनावटगिरीशी संबंधित असल्याने आता माणिकराव कोकाटे यांच्यावर 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा कायम झालेली आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी माणिकराव कोकाटे यांना आज अटक करण्याच्या हालचाली देखील सुरू केल्या असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांचं अटक वॉरंट जारी झालंय आणि त्यांना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याचं ब्रॉडकास्ट माध्यमे सांगतात. एवढंच नाहीये तर त्यांच्या आमदारकीवरही धोका आलेला आहे. लोकप्रतिनिधी कायद्यान्वये त्यांची आमदारकी रद्द होईल असं देखील म्हटलं जात आहे. महत्वाचं म्हणजे आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून चर्चा झाली असल्याचं विश्वासू सूत्रांच्या माहितीनुसार एबीपी सारखे न्यूज संस्था बातम्या चालवत आहेत. एबीपीने आणि काही वेब आर्टिकल्स मधून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांनी फडणवीसांना कोकाटे यांच्या प्रकरणाची पूर्ण माहिती दिली आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट सांगितलंय की माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय तुम्हीच घ्या आणि त्याहून महत्वाचं म्हणजे माणिकराव कोकाटेंचं खातं कोणाला द्यायचंय ते सांगा, असा प्रश्न फडणवीसांनी अजित पवारांना विचारला असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र यात अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की उच्च न्यायालयाचा जो काही निर्णय येईल त्यानंतर यावरती कारवाई होईल. जर हायकोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिली तरच माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद आता वाचू शकतं, अन्यथा खातं कुणाला द्यायचंय हे ठरवावं लागेल. त्यामुळे आता अजित पवार काय निर्णय घेत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. माणिकराव कोकाटे यांनी त्वरित पोलिसांसमोर हजर व्हावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असा आदेश कोर्टाने दिलाय. कायद्यापुढे सर्व लोक समान आहेत, मग तो कोणी मंत्री असो किंवा अन्य कोणीही असो असे न्यायालयाने निकाल देताना सांगितलंय. आणि यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी अटक वॉरंट टाळण्यासाठी जोरदार युक्तिवाद देखील केला. कोकाटे यांच्याबाबत सहानुभूतीने विचार करावा असे ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी म्हटलं. आता एक महत्वाची गोष्ट, या 2 वर्षांच्या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार फौजदारी प्रकरणात 2 वर्षे किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा झालेल्या निवडून आलेल्या प्रतिनिधीला अपात्र ठरवलं जातं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सांगितले की कलम 8 नुसार 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास वरच्या न्यायालयात दाद मागता येते, पण आमदारकीवर दगा येऊ शकते, आमदारकी राहत नाही. विरोधी पक्षांनीही कोकाटे यांना मंत्रिमंडळातून त्वरित बडतर्फ करण्याची मागणी केलेली आहे. यापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये काँग्रेस आमदार सुनील केदार यांना नागपूर न्यायालयाने सहकारी बँक प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत राज्य विधिमंडळ सचिवालयाने
त्यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं. त्यामुळे कोकाटे यांच्या बाबतही असंच काही आता घडू शकतंय. आता सर्वात चर्चेचा मुद्दा, जर माणिकराव कोकाटे आऊट झाले तर धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री होणार का? कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात गंभीर आरोपांमुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्याकडील कृषी खातं काढून ते प्रथम माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलं होतं. पण कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि विधिमंडळात पट्ट्यांचा जो खेळ होता, जो त्यांनी मोबाईलवरती खेळलेला, त्यामुळे त्यांच्यावरती अडचणी आल्या, पक्ष यामुळे अडचणीत आलं आणि मग ते खातं जे आहे, कृषी खातं जे आहे, ते दत्ता भरणे यांना देण्यात आलं होतं. आता कोकाटे यांच्यावर अटकेची तलवार असताना धनंजय मुंडे यांच्या कमबॅकची चर्चा जोरदार सुरू आहे. कारण धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावरती नाही तर मी आजारी होतो म्हणून राजीनामा दिला होता असं म्हटलेलं. आता दुपारी 2 वाजता कळतंय धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्याला गेलेत आणि संसदेतील श्रेष्ठींची भेट त्यांनी घेतलेली आहे. आता जर मुंडे पुन्हा मंत्री होतात तर पुन्हा त्यांच्यावर देखील कृषी खात्यात घोटाळा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तसा आरोप केला होता. शिवाय धनंजय मुंडे यांचे आरोपी वाल्मिक कराड बरोबर संबंध असल्याने तो टॅग देखील त्यांच्या राजकीय करिअरला आता लागलेला आहे. आता जर मुंडे या कारणांमुळे मागे राहिले, हे सगळे सेटबॅक जर त्यांना पुन्हा बसले, तर त्याशिवाय मंत्रिमंडळात कुणाला अजून सहभाग देता येईल यावर देखील राष्ट्रवादी सध्या विचार करते. व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाची माहिती म्हणजे आता माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल असल्याचं कळतंय. त्यांची तब्येत ठीक नसल्याचं माध्यमे सांगतायत आणि दुसरीकडे अजित पवार यांनी आजचे आपले सर्व नियोजित दौरे जे आहेत ते रद्द केलेले आहेत. अजित पवार यांचा आज नांदेड दौरा होता, पण त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून फडणवीसांची भेट घेतली आहे. कोकाटे पुढे उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे, पण तोपर्यंत राजकीय समीकरणं कशी बदलतायत ते देखील पाहणं औत्सुक्याचं आहे. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.